हाय गुड मॉर्निंग. तर आज बनवणार आहोत आपण उकडीचे मोदक. तर येस, हा ब्लॉग एंडिंगपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खूप दिवसांपासून पप्पांना उकडीचे मोदक खायचे होते, तर मग मी रोहाला आले तर काय ना काय तर बनवतेच. तर आज आपण मोदक बनवूयात. तर त्यासाठी मम्मीने पूर्ण नारळ कट केला आणि तो पूर्ण अख्खा नारळ मी किसून घेतला. आणि तुम्ही मिक्सरला लावू शकता, पण ते खूप बारीक होतं, त्याच्यामुळे मी ते किसून घेतलं डायरेक्टली. आणि त्यासाठी गूळ घेतला आणि मम्मीने मार्केटमधून पीठ आणलं होतं उकडीच्या मोदकाचं. तर ते व्यवस्थित चाळून घेतलं. तुम्हाला ज्या प्रमाणात जितके मोदक बनवायचे त्याप्रमाणे पीठ घ्यायचं आणि ते व्यवस्थित चाळून झालं की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं जेवढं चवीप्रमाणे, म्हणजे थोडं ते छान लागतं. तर मग नंतर जो गूळ होता तो मी व्यवस्थित किसून घेतला आणि पिठासाठी लागणारं पाणी मम्मीने गरम करत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये घी टाकला आणि तो उकळ आली की तो डायरेक्टली आपण पिठावर टाकणार आहोत. तर तुम्ही डायरेक्टली पीठ पण टाकू शकता पाण्यामध्ये, पण मम्मी बोलले की आपण डायरेक्टली ह्याच्यावरतीच घेऊयात. आणि मग नंतर खोबऱ्यावरती मम्मीने इलायची पूड वगैरे ते सगळं टाकलं आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून आता हे मस्तपैकी आपण मिक्स करून व्यवस्थित मळून घेणार आहोत पीठ. तर मम्मीने असं पीठ मळायला सुरुवात केली आणि नंतर मग आपण चवासाठी पातेलं ठेवायचं गॅसवरती. त्याच्यामध्ये घी टाकायचं, तुम्ही तेलही टाकू शकता. तर मम्मीने घी टाकलं, ते व्यवस्थित मेल्ट केलं आणि नंतर मग आता ह्याच्यामध्ये जो आपण गूळ कट केला आहे तो गूळ ॲड करायचा. तर गूळ मस्त हलवून घ्यायचं, पूर्ण वितळून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपला खोबरा टाकायचा आणि खोबऱ्यालाही मस्त असं हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण गूळ आणि खोबरं. आणि नंतर तुम्ही बघाल तर त्याला गुळाला थोडं पाणी सुटतं. तर मग त्याला व्यवस्थित घट्ट होईस तोपर्यंत हलवत राहायचं आणि जो आपण पीठ मळला आहे तो व्यवस्थित रेस्टला ठेवायचा अर्धा तास जवळजवळ. आणि नंतर मग मम्मीने मोदक बनवायला सुरुवात केली. तर जेवढा आपल्याला मोठा मोदक हवा आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि तो व्यवस्थित त्याच्याशी वाटी बनवायची आणि त्याच्यामध्ये जो आपण चव बनवला तो टाकायचा. तर मला हे जे मम्मी बनवते ना गोल गोल, ते मला बनवता येत नाही. तर मी सिम्पल घेतला गोळा आणि तो लाटून त्याच्यामध्ये मग चव टाकून त्याचे मोदक बनवले. तर नंतर मग असं एक एक करून मम्मीने सगळे मोदक बनवून घेतले आणि त्यासाठी मी गॅसवरती थोडं पाणी गरम करत ठेवलं होतं आणि हा भांडा आहे त्याला मी तेल लावून घेतलं, त्याच्यावरती मोदक ठेवले आणि मग मम्मीने दुसरे बनवायला सुरुवात केली. तर पाण्याला एक उकळी आली की त्याच्यावरती हा जो भांडा आहे तो ठेवायचा. तर मी गॅसवरती हा भांडा ठेवला, त्याच्यामध्ये मोदक ठेवले आणि त्याच्यावरती थोडं पाणी शिंपडून केसर लावून तो झाकून ठेवला. आता जवळजवळ 15 मिनटं आपण ते ठेवायचं स्लोवरती. जर तुम्ही फास्ट ठेवलं तर 10 मिनटात बंद करायचं. आणि मग मम्मीने